नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतची ही मोठी बातमी आहे. मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोशा. मुंबईतील 36 पैकी 5 जागांवर मवियातील कुणाचाही दावा नाहीये. मलबार हिल विलेपार्लेच्या जागेवर अजून कुणाचाही दावा नाहीये. चारकोप बोरिवली मुलुंडच्या जागेवर सुद्धा अद्याप दावा नाहीये आणि या 5ही जागांवर भाजपचे आमदार आहेत. तर आणखीन एक महत्त्वाची बातमी. मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळतेय. अणुशक्ती नगर कुर्ल्याच्या जागेसाठी पवार गट आग्रही आहे. वर्सोवा अंधेरी पश्चिम दहिसरच्या जागेसाठी पवार गट आग्रही आहे. घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिमच्या जागेसाठी सुद्धा पवार गटाचा आग्रह आहे. मुंबईतील 20 जागांवर ठाकरे तर 18 जागांवर काँग्रेस ठाम आहे. काँग्रेसच्या कोट्यामधील धारावीसाठी ठाकरे गट आग्रही आहे, तर ठाकरे गटाच्या कोट्यातील भायखळाच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दिनेश, खलबतं सुरू झाली आहे. होय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बैठका आणि त्यानिमित्तानं या दोन्ही युती आणि आघाडींमध्ये प्रत्येक पक्ष आपल्याकडे कशी जागा येईल यासाठी अंतर्गत जी रस्सीखेच आहे ती पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपातली एक्सक्लुझिव्ह माहिती TV9 मराठीला उपलब्ध झाली आहे. त्यापैकी जशी लोकसभेला स्थिती होती की लोकसभेमध्ये मुंबईत उत्तर मुंबई या जागेसाठी कोणी इच्छुक नव्हतं. महाविकास आघाडीतील घटक पक्षांपैकी कोणी स्वारस्य दाखवलं नव्हतं, कारण तो भाजपचा गड आहे असं म्हटलं जात होतं आणि सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबई असा शिवसेना UBT आणि काँग्रेसमध्ये एक तह झाला. त्याच अनुषंगानं आता मुंबईत महाविकास आघाडीमध्ये 5 विधानसभेच्या जागा आहेत. त्यासाठी घटक पक्षातील महाविकास आघाडीतील कुणीही घटक पक्ष फारसं इच्छुक नाहीये किंवा त्या जागेंवर दावा सांगत नाहीये. त्यापैकी या 5 जागा अशा आहेत: मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड. 36 पैकी या 5 जागा अशा आहेत की त्यावर अजूनही महाविकास आघाडीतील शिवसेना UBT, शरद पवार NCP आणि काँग्रेस यापैकी कोणीही दावा सांगितलेला नाहीये. तसंच महाविकास आघाडीत ज्या जागा वाटपांसंदर्भात बैठका होत्या, विशेषतः मुंबईतल्या जागा वाटपांसंदर्भात ज्या बैठका झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 7 जागांसाठी आग्रही आहे. त्यापैकी अणुशक्ती नगर, कुर्ला, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि दहिसर अशा या जागा आहेत. शिवसेना UBT 20 जागांवर 36 पैकी 20 जागा आपल्याकडे असाव्यात यासाठी ठाम आहे, तर काँग्रेस 18 जागांवर ठाम आहे. त्यापैकी मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या प्रामुख्यानं शिवसेना UBTच्या कोट्यातल्या भायखळा या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, तर काँग्रेसच्या कोट्यातील धारावी या जागेसाठी शिवसेना UBT आग्रही आहे. यातले दावे करताना असं म्हटलं जात आहे की शिवसेना UBTचे खासदार अनिल देसाई हे लोकसभेला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत, त्यामुळे तिथे आमचा क्लेम येतो आणि कार्यकर्त्यांची स्थानिक मागणी आहे. पण तिथे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि विद्यमान खासदार वर्षा गायकवाड यांनी या धारावीचं प्रतिनिधित्व केलं आहे. धारावी पुनर्विकासाला अदानीच्या माध्यमातून जो पुनर्विकास होतोय त्याला शिवसेना UBT आणि महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि शिवसेना UBTनं प्रखर विरोध दर्शवला आहे. हाच मुद्दा घेऊन शिवसेना UBT पुढच्या काळात पुढे येईल आणि धारावी आग्रही असेल असं कार्यकर्त्यांनाही सांगितलं जातं की जागा वाटपात आपण ही जागा मागणार आहोत. आणि त्याच अनुषंगानं काँग्रेसही भायखळ्यात मुस्लिम मतदारांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे भायखळ्याची जागा आपल्याला हवी, जी शिवसेना UBT विद्यमान खासदार जे आहेत अरविंद सावंत आहेत आणि यामिनी जाधव त्या मतदारसंघाचं शिवसेना शिंदे गटाकडून प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. समाजवादीचाही भायखळ्यावर दावा आहे, पण समाजवादीला मुंबईतली एकच जागा मिळेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण एकूण जर हे सारासार जागा वाटपाचं समीकरण बघितलं तर 2 बैठका आतापर्यंत मुंबईतल्या जागा वाटपासंदर्भात झालेल्या आहेत. या दोन्ही बैठका निष्फळ ठरलेल्या आहेत, पण गणेशोत्सवानंतर आणखी बैठका पार पडतील आणि यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.